हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी कोल्हेकर. वेलकम बॅक टू माय चॅनल. फॉरएव्हरमध्ये जेव्हा आपण 2CC करतो तर 2CC केल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागते, 2CC केल्याच्या नंतर आपल्याला काय वर्क करावं लागतं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा. तर फॉरएव्हरमध्ये आपण जॉईन झाल्याच्या नंतर एकतर आपण प्रेफर्ड कस्टमरनी स्टार्ट करू शकतो किंवा आपण 2CCनी पण स्टार्ट करू शकतो. कारण 2CC केल्यानंतर आपल्याला AS लेवल आपण अचीव करतो. तर 2CC केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम प्रोडक्ट दिले जातात. जेव्हा तुम्ही AS लेवल कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला कंपनीकडून प्रोडक्ट दिले जातात. एक कॉम्बो पॅक असतो तो ते दिले जातात. तर कॉम्बो पॅकची तुम्हाला माहिती हवी, प्रोडक्टची तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी. प्रोडक्ट कॉम्बो पॅकमध्ये जे काही प्रोडक्ट येतात त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी की कोणते प्रोडक्ट कशाला यूज करतात, कशासाठी वापरतात, कधी वापरतात याची पूर्ण माहिती तुम्हाला असायला हवी. कारण जेव्हा तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग करता तेव्हा तुम्हाला त्यांना समोरच्या व्यक्तीला पूर्ण डिटेल्समध्ये ही माहिती सांगता आली पाहिजे की हे प्रोडक्ट तुम्ही कशासाठी वापरता, काय नाही, त्याचे युजेस काय आहे, बेनिफिट्स काय आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तरच तुम्ही प्रोडक्ट रिटेल करू शकता, चांगल्या प्रकारे रिटेल करू शकता. 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम प्रोडक्टची माहिती घ्यायला पाहिजे. कोणते प्रोडक्ट कशाला यूज करतात याची माहिती घ्यायला पाहिजे. तर तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर तुम्हाला कंपनीचं प्रोफाईल, फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स या कंपनीचं प्रोफाईल माहीत असायला हवं, पूर्ण बेसिक नॉलेज असायला हवं कंपनीबद्दल तुम्हाला. तर 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती असायला हवी. त्यानंतर मार्केटिंग प्लॅन, नेटवर्क मार्केटिंग प्लॅन कशाबद्दल आहे, काय आहे, ॲटोमेशन थ्रू म्हणजे ॲटोमेशन काय आहे, कसं होतं हे काम, याबद्दल तुम्हाला 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती काढायला हवी. कारण 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला लेवलअप करावं लागतं. तर लेवलअप करण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग प्लॅन काय आहे, फॉरएव्हर कंपनीचं प्रोफाईल काय आहे हे तुम्हाला बेसिक नॉलेज असायला हवं. तर तुम्ही लेवलअप करण्यासाठी तुम्हाला खूप सोपं जातं, तुम्हाला हार्ड असं नाही जात. खूप चांगल्या प्रकारे मग तुम्ही लेवलअप करू शकता. तर तुम्हाला समजलंच असेल आता की 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं. 2CC केल्याच्यानंतर तुम्हाला फॉरएव्हरची प्रोफाईल चेक करावं लागेल, मार्केटिंग प्लॅनबद्दल समजून घ्यावं लागेल, 2CCचे बेनिफिट्स तर तुम्हाला माहीत आहेच आणि प्रोडक्टची पण परिपूर्ण माहिती घ्यावी लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग करता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला पूर्ण डिटेल्समध्ये व्यवस्थित माहिती सांगता येईल. तर तुम्हाला समजलं असेल की 2CC केल्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागते. सो थँक्यू.